नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वसलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिरात। बाकी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा उदे उदेच्या जयघोषात आजचा हा परिसर अगदी दुमदुमून गेलेला आहे। चला तर मग आजच्या या व्लॉगमध्ये आपण घेणार आहोत कोरठण खंडोबाचे थेट दर्शन। जाता जाता शिवाजी महाराजांचं या स्मारकाने अगदी नजर वेधून घेतली होती। महाराजांना मानाचा मुजरा केला आणि नंतर प्रवास सुरुवात केली। घरातून सकाळी 10 ते 11च्या सुमारास निघाली होती, पण वातावरण पाहत असाल पावसाळी वातावरण असल्यामुळे ढगाळ असं पावसाचं वातावरण होतं। प्रवास करताना खूप छान थंड हवा लागत होती आणि आपल्या कोरठण क्षेत्र म्हणजेच पिंपळगावमध्ये एंट्री झालेली होती। पिंपळगावामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगावमध्ये हे कोरठण क्षेत्र आहे, जिथे की आपले खंडेराव महाराज आहेत। तर मित्रांनो, अहमदनगर पुणे महामार्गावर शिरूर किंवा पारनेरवरून येथे सहज पोहोचता येतं। पिंपळगाव रोठा जवळ एक निसर्गरम्य आणि शांत टेकडीवर हे भव्य मंदिर वसलेलं आहे। मंदिरात प्रवेश करतानाच चहूकडे उधळलेला पिवळा धम्मक भंडारा पाहून मन अगदी प्रसन्न होतं। श्री क्षेत्र खंडोबा हे बहुजन समाजाचे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे कुलदैवत मानले जातात। असे म्हणतात की जेजुरी आणि शेगावप्रमाणेच कोरठण हे देखील खंडोबाचे अतिशय जागृत आणि पवित्र स्थान आहे। गाभाऱ्याचं दर्शन घेऊयात, पण त्याआधी तुम्हाला एक स्टोरी सांगते। मी जिथे कुठे जाईल ना, तिथे मला दत्तगुरु दर्शन देणार नाहीत असं होतच नाही। प्रवास कुठलाही असो, पण सुरुवात माझ्या गणपती बाप्पा आणि दत्तरायांच्या दर्शनाने होते। तर वाटेत जाता जाता या मंदिराने लक्ष वेधून घेतलं। तिथे महाराजांचं दर्शन घेऊन थेट खंडेराव महाराजांच्या भेटीला निघालो होतो। तर ही मोठी अशी कमान श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाची। बाहेर खूप छान अशी झाडी केलेली आहे, छान फुलांचा सडा पडला होता। तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर एकंदरीत वातावरण आहे। शांतता होती वातावरणात, कारण की सीझन ऑफ होता। ह्यावेळेस काही यात्रा वगैरे नसते, नाहीतर यात्रेच्या वेळेस भयानक गर्दी असते इथे। तर या शांत वातावरणामध्ये खूप सुंदर असं दर्शन झालं होतं आणि छान असा व्हिडिओसुद्धा घेता आला। तर एकंदरीत बाजूचा परिसर तुम्हाला दाखवते। मंदिर हे अशा प्रकारचं आहे, खूप मोठा परिसर आहे। तिथे म्हाळसा आणि खंडोबारायांचं एक स्पेशल मंदिर आहे। तर बाहेर तळी भंडारासाठी लोक बसलेली असतात। आपण तिथे तळी भरण्यासाठी खोबरं आणि भंडारा घेऊ शकतो। तर खोबरं भंडारा घेतला आणि थेट वरती निघालो। आता ना आपण थेट जाणार आहोत ह्या पायऱ्या चढून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। तर गाभाऱ्यात गेल्यानंतर आधी कोणतं मंदिर लागतं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। बाकी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की आमच्या ह्या भागात लग्न झाल्यावरती नवीन जोडपणा पहिल्यांदा श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचं दर्शन घ्यायला येतं, कारण प्रत्येकाला जेजुरीला जाणं पॉसिबल नसतं। तर चला, गाभाऱ्यात एंट्री झालेली आहे आणि वरतूनच असं सुंदर छत केलेलं आहे हिरवगार असं ताज्या झाडांचं। तर ह्या वेली आहेत कसल्या त्या मला माहिती नाही, पण छान वाटत होतं, एकंदरीत खूप थंड वाटत होतं। आतमध्ये गेल्या गेल्या तुळशी माईचं वृंदावन होतं। तर घंटा वाजवून थेट आतमध्ये गेलो। तर खंडोबा देवस्थानाच्या कोणत्याही मंदिरात जा, बाहेर तुम्हाला अशा मोठमोठ्या ज्योती पाहायला भेटतील। आणि हो, आता गाभाऱ्यात लागलेलं हे पहिलं मंदिर बरं का। आपल्या शास्त्रा पुराणात लिहिलेलं आहे, गणपती बाप्पाला डावलून कोणतेही देवदेव होत नाही। त्यामुळे कुठेही जा तुम्ही, श्री गणेशाशिवाय गत्यंतर नाही। त्यामुळे पहिला नमस्कार आपल्या गणपती बाप्पांना आणि त्यानंतर पुढचे देवी देवता। तर चाफ्याचं झाड होतं, खूप मोठं आणि सुंदर होतं। बाजूलाच मागे ही मोठी कमान, तिथे वरती गणपती बाप्पांचं कोरलेली मूर्ती होती आणि त्यानंतर होतं आपल्या महादेवांचं मंदिर। तर पिंड इतकी सुंदर होती, नक्षीकाम पण खूप छान। एकंदरीत ना खूप साधं आणि सात्विक वातावरण आहे। खूप असं जुन्या मूर्त्या आहेत इथे। त्यानंतर ही आपली पालखी आहे खंडोबारायांची। तर ह्या पालखीमध्ये बऱ्यापैकी पौर्णिमेला वगैरे ज्यावेळेस यात्रा असते ना, त्यावेळेस पादुकांचा उत्सव केला जातो। तर आता आपण जाणार आहोत थेट आतमध्ये गाभाऱ्यात। तुम्हाला मंदिर पाहायला भेटेल खंडेराव महाराजांचं। तर हे जे आहेत ते कोण आहेत पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते।
अंबाबाईचा देव कुठले तर आत प्रवेश करण्याच्या आधी जे होतं ना, त्या राखणदार असतो, त्या राखणदाराला ओलांडूनच आपण दर्शनासाठी जात असतो. जेव्हा ह्या मंदिराची स्थापना किंवा कलशारोहण होतं ना, बरेच मोठे मोठे नेते इथे आले होते. परत संत सुद्धा आले होते. साक्षात गगनगिरी महाराजांच्या हाताने या मंदिराचं कलशारोहण झालेले हे फोटो आहेत. ह्या डोंगरावर झालेला उत्सव किंवा या गडावर झालेली पहिली यात्रा आणि भाविकांची गर्दी याचे काही फोटोग्राफ्स तिथे लावण्यामध्ये आलेले आहेत. पौर्णिमेला, चंपाषष्ठीला इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात उत्सव केला जातो. तर हे सगळ्या छोट्या छोट्या आठवणी त्यांनी अशा फोटोच्या स्वरूपात मंदिरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. खंडोबा आणि म्हाळसा देवीचे स्वयंभू आणि अतिशय तेजस्वी रूप तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर इथून दिसणारा निसर्गरम्य परिसर खरोखरच निसर्गरम्य आहे. इथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, महाप्रसाद आणि पार्किंगची उत्तम व्यवस्था आणि देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आलेली असते. मेन गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर खंडोबा आणि म्हाळसांचं घोड्यावरील मूर्ती स्वरूपात दर्शन तुम्हाला घडेल, जो राक्षसांचा वध करताना स्वरूप आहे. तर एकंदरीत खूप छान असं दर्शन झालं. अगदी सकारात्मक ऊर्जा मिळाली. जर तुम्ही कुटुंबासोबत इथे शांत आणि धार्मिक ठिकाणी एका दिवसाची ट्रिप प्लॅन करत असाल ना, तर कोरठण खंडोबा क्षेत्र तुमच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी मार्ग धरला. तर घरी जाता जाता आम्हाला दर्याबाई वडगावला जायचं होतं. तर तोच प्लॅन केला होता की वाटेत जाता जाता तेही दर्शन घेऊन जाऊया. तर वाटेत जाता जाताना ही छान जिल्हा परिषदेची छोटीशी शाळा दिसली. ती खूप आवडली. मुंबईला भव्य दिव्य अशा मोठ्या मोठ्या इमारतीच्या शाळा असतात, पण गावच्या या छोट्या शाळेंची मजा खरंच काही और आहे. ती जाताना पप्पांनी समजून सांगितली. बाकी दर्शनाचे फोटो हे 2 फक्त एवढेच काढले होते. तर वडगाव दर्याबाई हे देवीचं मंदिर आहे आणि दरीमध्ये ती देवी आहे. खूप जागृत देवी आहे. खूप हिंमत ठेवून आम्ही गेलो होतो. पण दर्शन काहीच झालं नाही, कारण खूप मोठा पचका झाला. आम्ही दोघेच होतो तिथे, कोणीच नव्हतं. आणि वानर सेना एवढी जास्त होती की जी माणसांवर अटॅकसुद्धा करत असते त्यांना जर काही खायला दिलं नाही तर त्यामुळे दर्शन काही झालंच नाही. जो खाऊ होता तो एका ठिकाणी माझ्याकडून चुकून पडला आणि तो सगळा एकाच माकडाने खाल्ला. मग बाकीची माकडं चिडली होती, त्याच्यामुळे ती चालून येत होती अंगावर. त्यामुळे तिथूनच रिटर्न घरी निघालो. पण जाता जाता हे जे दृश्य आहे तुम्ही नक्की बघा. पूर्ण जंगलासारखं आहे. सारखं नाही म्हणता येणार, जंगलच आहे. आणि बऱ्यापैकी खूप डेव्हलप केलेलं आहे. सुधारणा पण खूप आहे आणि परिसर अगदी मेंटेन आहे. ही छोटी छोटी माकडं बघा कशी चालून येतात. आणि ह्या माकडांना बघून आम्ही इतकं घाबरलो की दर्शन न घेताच फक्त दर्याबाईच्या डोंगराचं दर्शन घेतलं, देवीची माफी मागितली आणि घरी निघालो. पण इतकं वाईट वाटलं की मला खूप वर्षांनी ती देवी बघायला भेटणार होती, जिचं की दर्शन ह्या वानर सेनेमुळे अजिबात सुद्धा झालं नाही. तर दर्याबाईला तुम्ही जाणार असाल ना कर्जुल्यातून किंवा पारनेर नगर जिल्ह्यातून, तर प्लीज सोबत कोणाला तरी घेऊन जा. एकटं पावसाळ्यात जाणं खूप रिस्की आहे. बाकी तुम्हाला माझा खंडोबा क्षेत्राचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.